हां. नमस्ते, मी सत्यजित परमेश्वर माने, मुक्काम पोस्ट गुळुंचे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. इथून मी पोल्ट्रीधारक असून मी गेली 5 वर्षे मी पोल्ट्री व्यवसायात आहे. तरी मी आता स्केल ब्रेक म्हणून वॉटर फिल्टरचं बसवलेली मशीन आहे. बर. तर ती जी स्टार्टला नव्हती तो त्यावेळेस माझं काय व्हायचं, माझी मरतूक जास्त व्हायची आणि कोलायचं प्रमाण जास्त दिसायचं पक्ष्यांमध्ये. इकोलायचा. बर. सर्दी व्हायची का पक्ष्यांना? हा थांबा, इकोलायचा प्रॉब्लेम दिसायचा, सर्दी यायची, मरतूक वाढायची. मला मिनिमम 4,000 पिल्लामध्ये माझा चेक निघायचं 47 ते 50,000 रुपयापर्यंत चेक निघायचं. त्यानंतर ना मग मी ही मशीन बसवली. मशीन बसवल्यानंतर ना मला त्याचं डबल बेनिफिट झाले. म्हणजे माझा 92,000 रुपयापर्यंत चेक आलेला आहे. म्हणजे माझा हायेस्ट 3700 पक्षात मी 92,000 रुपयाचा चेक घेतलेला आहे हे मशीन बसवल्यापासून. आणि ती सरासरी ॲव्हरेज जर काढलं तरी मिनिमम मला 70,000 ते 72,000 रुपये मिनिमम माझं वार्षिक मला प्रत्येक लॉटला होऊ शकते. सरासरी ॲव्हरेज 2-3 वर्ष जर काढले तर मिनिमम 70,000 ते 72,000 रुपये मला निघू शकते. हे मशीन बसून किती वर्ष झाली? मला हे मशीन बसून 3रं वर्ष आहे. 3रं वर्ष. बर. आणि आता तुम्ही म्हणता मर कमी झाली, तुम्ही पाणी कुठलं वापरता? माझं पाणी तुम्हाला खरं सांगू साहेब, माझं पाणी ना स्टार्टला मी पहिल्यांदा कॅनलचं पाणी वापरत होतो. ओके. कॅनलचं अडचणी आल्या, कॅनलचं पाणी, लिफ्ट्याचं पाणी मला बंद झालं, मी बोरचं चालू केलं. ओके. बोरमध्ये हार्डनेस हे प्रमाण जास्त होतं, त्यामुळे माझी मरतूक व्हायची. पण नंतर मग ही मशीन बसवली, मला काहीच अडचण नाही. परत मी नंतर ह्यो बी प्रयोग केला. माझं बोरला पाणी उन्हाळ्यात कमी पडलं. आता काय करायचं, पोल्ट्री तर चालवायच लागणार. मग मी काय केलं, वालाचं पाणी म्हणजे कॅनलचं पाणी, बोरचं पाणी मिक्स करून वापरायला लागलो. तरी काही प्रॉब्लेम नाही? तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके. एक नंबर रिझल्ट आहे, काहीच अडचण आणि नाही. वजन कसं किती राहतं पक्ष्यांचं? वजन किती वाढलं? वजन पुस्तकाप्रमाणे चालते, जसं कंपनीला पाहिजे ना त्या पटीत चालते वजन. काहीच अडचण नाही. पक्षी बॅग मारतो का? पक्षी बॅग लूज मोशन होती का पक्ष्यांना? लूज मोशन नाही, अजिबात लूज मोशन अजिबात होत नाही. ओके. गोळीच गोळी पडते. गोळीच पडते. हे मशीन बसवायच्या आधी पक्ष्यांचं वजन किती राहायचं आणि हे मशीन बसवल्यानंतर पक्ष्यांचं वजन किती राहतंय? मिनिमम तुम्हाला सांगतो, जवळजवळ 200 ते 250 ग्रॅमचा फरक पडतोय या मशीनमुळे. 250 ग्रॅम, 250 ग्रॅमच्या आसपास पुढे राहते वजन. बर. तुम्ही शेतकऱ्यांना सजेस्ट कराल का हे मशीन बसवा म्हणून? मशीन अवश्य बसवावं लोकांनी, कारण कष्ट आहे का नाही, कष्ट इथं कष्टाला पर्यायच नाही. इथं कष्ट तुम्ही किती जरी केलं तर शेवट तुम्हाला जर बेनिफिटच नाही भेटला. ओके. मी तसंच भोगलंय, कारण मला माहिती आहे मी जेवढं कष्ट करून जर शेवट मला कंपनीने जर 0 पेमेंट काढलं किंवा माझ्या अंगावर पेमेंट काढलं तर कसं काय वाटेल. पण हे मशीन बसवल्यापासून आहे ना सर, मी तुम्हाला सांगतो, माझा एकही लॉट फेल नाही. माझं स्टेटमेंट जरी कुणी मागितलं ना मशीन बसवल्यापासून, मशीन बसवायच्या आधीचं पेमेंट मी तुम्हाला बोललो होतो 45,000 रुपयाचा चेक होता माझा. काय त्यानंतरचा माझं ही मशीन बसवलं 92,000चा चेक आहे. ओके. नंतर 70-82 असंच चाललेलं आहे ना. माझं एकही लॉट फेल. मी सजेस्ट सगळ्याला सांगतोय. आता माझा शेजारचा एक फार्म आहे, त्याची आता ह्या लॉटला आहे ना, पहिलं पाणी त्याचं चांगलं होतं, पण त्याचं आता विहिरीला पाणी जास्त कुठनं तरी उपळा लागलाय वाटतं, काहीतरी झाले. ते पाणी येतंय पण खराब पाणी येतंय. खराब पाणी येतं तर त्याच्या बोलण्यात